श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी एक अशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, जे सप्तपदीमध्ये वचनं घेतात ना, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या वचनात पती आपल्या पत्नीला वचन देतो की तो कोणत्याही तीर्थयात्रेला एकटं जाणार नाही आणि तिला नेहमी सोबत नेईल. दुसऱ्यामध्ये पती पत्नीकडून वचन घेतो की तो आपल्या आई वडिलांचा जसा आदर करतो तसंच कुटुंबाचा आदर करेल. तिसरं वचन, पती पत्नीला जीवनातील प्रत्येक प्रसंगात साथ देण्याचं वचन देतो. चौथ्या वचनात पत्नी पतीकडून वचन घेते की तो विवाहित जीवनातील कर्तव्य पूर्ण करेल. पाचव्या वचनामध्ये पती आपल्या पत्नीला वचन देतो की तो प्रत्येक कामात आपल्या पत्नीची मदत घेईल. सहाव्या वचनात पती हे वचन घेतो की तो आपल्या पत्नीचा कधीही अपमान करणार नाही. सातव्या वचनात पत्नी पतीला वचन देण्यात सांगते की तो त्याशिवाय इतर स्त्रीला त्याच्या नात्यामध्ये येऊ देणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी असतील. स्वामीवर विश्वास ठेवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.